अत्यंत क्रूर असा दहशतवादी हल्ला 22 एप्रिलला 2:45च्या दरम्यान दुपारी बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवादी हल्ला झाला। 6 ते 7 दहशतवादी अचानकपणे बैसरन खोऱ्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली। साधारणपणे 50 राऊंड त्यांनी फायर केले, बेछूटपणे अंधाधुंदपणे गोळीबार केला असं कळतंय। स्थानिकांना, पर्यटकांना काही कळायच्या आत ते कुठेतरी पळण्याकरता, ते कुठेतरी आसरा घेण्याकरता जातील याच्या आत पुरुष आणि स्त्री अशी वर्गवारी करण्यात आली। दहशतवाद्यांनी ही वर्गवारी केली, पुरुषांना त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर त्यांचा खात्मा करण्यात आला। 27 जण पर्यटक होते ज्यांना मारून टाकण्यात आलं। त्यांचा काय दोष होता ते खरं तर पर्यटनाकरता तिथे गेलेले होते, पण बेछूट गोळीबार दहशतवाद्यांनी केला। 2:45 वाजता हा हल्ला करण्यात आला, पण हे दहशतवादी आधीच पहलगाम मध्ये येऊन बसलेले होते। भारतात ते दाखल झाले साधारणपणे 2 आठवड्या आधीच आणि पहलगाम मध्ये ते थांबून होते। ते कसे आले हे आपण बघणार आहोत। भारत पाकिस्तान सीमेवर राजौरी इथून या दहशतवाद्यांनी भारतात श्रीनगर मध्ये प्रवेश केला। पहलगाम मध्ये ते होते, राजौरीहून चत्रू मार्गे ते वाधवनला आले आणि मग वाधवनवरून पहलगामला आले। 2 आठवडे ते पहलगाम मध्ये थांबले। पहलगाम मध्ये कुठे थांबले तर रियासी उधमपूर या भागामध्ये ते वास्तव्य करत होते। या 2 आठवड्यात दहशतवाद्यांनी सगळ्या परिसराची पाहणी केली। आजूबाजूचा पर्यटकांचा परिसर त्यांनी ढुंडाळला आणि त्यामध्ये पहलगामहून 7 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण त्यांनी निवडलं, जे बैसरन खोरं होतं। हे साधारणपणे पहलगाम पासून 7 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात शस्त्रधारी सुरक्षा यंत्रणा नव्हती। असंच सॉफ्ट टार्गेट असलेलं एक ठिकाण बैसरन खोऱ्याचं त्यांनी निवडलं। 2:45च्या दरम्यान 22 एप्रिलला जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक बैसरन खोऱ्यामध्ये आपल्या पर्यटनाचा आनंद लुटत होते, कोणी फोटो काढत होतं, कोणी दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद करत होतं, त्यावेळेला या दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या भागातून येऊन अंधाधुंद गोळीबार केला आणि हा गोळीबार करताना 27 पर्यटकांना त्यांनी ठार केलं। अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना।